इजा करून मारलं पाहिजे की या पोरगीला कसं त्याने केलंय. फाशी काय त्याचा एका मिनिटात जीव जाईल, पण त्याला कुठं असं चेचला म्हणजे त्याला त्या पोरगीचं कळलं ना. आपण या एवढ्या बारशाचं कसं त्याला डोक्यात 0 मिनिटात हो त्यानं माझ्या पोरगीचा बाकी हातापायाला सगळे माझी पोरगी चांगली 0 मिनिटात माझ्या पोरगीला आई तरी म्हणून नसेल का त्याचं कसं आयुष्य झाले असेल त्या माझ्या बाळाची. त्याच्यामुळं त्याला पण ना असा टिचून मारायचा. फाशी देण्यापेक्षा त्याला उभ्या गावात चौकात भर चौकात राखेल बसून काळी लावून तर गावच्या ताब्याच्या तर मला त्या पोरगीची ताकद आली आहे सगळी. मी पेटावते त्याला. माझी पोरगी जरी गेली असली तर माझ्या शरीरात त्या पोरगीचा आत्मा आहे. पोरगी शरीराने गेली असली तर मन तिचं माझ्यापाशी आहे. ते सगळं मी करते. कुठे होता मला जा म्हणजे टाटा केला. सगळा आत्मा माझ्याच आलाय. मला काय खाया नको पिया नको. माझी सगळी गेली पण सगळी हृदयानं माझ्या पोरगी गोडवाणी. मी बोलती ना ती मी नाही बोलत, माझी पोरगी बोलती. हा व्हिडिओ तर बघितलाय, पण आता आपण काय करणार आहे. घ्या मेणबत्ती 5 रुपयाची आणि गावभर हिंडायचं एवढंच काम आपण करू शकणार आहे. कारण ह्याच्या पलीकडे आपल्या हातामध्ये दुसरं काही नाहीच ना. रडायचं, मेणबत्त्या घ्यायच्या आणि फक्त मोर्चे काढायचं. पण आज त्या मुलीवर जी आर्या आहे तिच्या आईवर, आई जी रडतीये तिच्या वेदना, ती मी अक्षरशः मी स्वतः जाणवते मला तिच्या वेदना. तिला किती झाल्या असतील त्या आईच्या मनावरती. तिच्या लेकराला अशा अवस्थेमध्ये बघून जिने तिला 9 महिने पोटामध्ये ठेवलं आणि असं म्हणजे त्या मला तर बोलता म्हणजे मी व्हिडिओ काढायचं टाळलं हे 2-4 दिवस ते ह्याच कारणासाठी. कारण माझं मन इतकं त्या विषयावर जर बोलायचं म्हणलं ना किंवा तो विषय जरी माझ्या डोक्यात घ्यायचं म्हणलं ना तर मग इतका त्रास होतो मला, खूप त्रास होतो मला एक आई म्हणून. कारण ती भावना मी सुद्धा समजू शकते, कारण मी पण आता एका मुलीची आई आहे. म्हणून भविष्यामध्ये मुलींना जन्म द्यायचा की नाही हा सुद्धा कुठंतरी प्रश्न निर्माण होतोय. अक्षरशः पूर्ण महाराष्ट्र रडतोय की आज ह्या चिमुकलीवर 13 वर्षाच्या चिमुकलीवर जो काही प्रसंग घडलाय तो असा कुणावरही इथून पुढे घडू नये एवढंच मला तर वाटतंय. आणि काय बोलायला काय शिल्लक नाही. फक्त आणि फक्त ते पोरीचा म्हणजे तिला आपण कधी भेटलेलो नाहीये, कधी तिला बोललेलो नाहीये, कधी आपण तिच्याशी आपलं काही संपर्क नाहीये, तरी सुद्धा एक अटॅचमेंट अशी वाटते की एका मुलीची आई झाल्यापासून तर अशा घटना ह्या घडूच नाही बर का. परंतु त्या जी नरदमय ना त्याला खरं तिची आई जसं म्हणती ना तर त्याला जेवढा त्यांच्या मुलीला जी वेदना झालेल्या आहेत, त्या जे त्रास तिला सहन करावा लागलाय तो त्रास त्या नराधमाला, त्या कुत्र्याला तो त्रास झालाच पाहिजे. फाशी देऊन काय 0 मिनिटात त्याचं आयुष्य संपेल, 0 मिनिटात त्याचा जीव जाईल, पण त्याला तो त्रास जाणवणार नाही. कारण अशी जर आपण म्हणजे की आता असे जर गुन्हे करत राहायला गुन्हेगार आणि त्याला अशी सजा देत राहिली तर माणूस असे गुन्हे होतच राहतील आणि अशा गुन्हे घडतच राहतील. म्हणून ही जी कायदा सुव्यवस्था आहे मुलींसाठी आहे, सगळं आहे, सगळ्या व्यवस्था आहेत, सगळं कायदा आहे, सुरक्षितच नाहीयेत. मग त्या घरात स्वतःचे सुरक्षित नाहीत, मग मुलींनी जगायचं कसं, कुठं जायचं, कुणाच्या भरोश्यावर राहायचं. आता तिच्या आईने आई सांगत होती, तिचे वडील सांगत होते की तिला मिलिटरी मध्ये जायचं होतं, मिलिटरी मध्ये भरती व्हायचं होतं, मिलिटरी ऑफिसर बनायचं होतं त्या मुलीला, त्या आर्याला, त्या छोट्याशा आर्याला. 13 वर्षाची होती हो मुलगी. तिला मिलिटरी भरती व्हायचं होतं म्हणून आई वडील दिवस रात्र कष्ट करायचे. आई ती जे रानात गेली होती शेंगाचं काम काहीतरी करण्यासाठी, का तर भविष्य आपल्या लेकराचं घडवायचंय म्हणून. मग ही कुठेतरी हा प्रश्न निर्माण होतोय की लेकराचं भविष्य घडवण्यासाठी आई वडिलांना कष्ट करावे लागतात, पैसा जमा करावा लागतोय त्यांचं भविष्य घडवण्यासाठी, त्यांना मोठं करण्यासाठी.
परंतु त्यांचं भविष्य घडवण्याच्या नादामध्ये, काम करण्याच्या नादामध्ये त्यांना एकटं सोडावं तर लागतंय. कारण कोण कोणाची लेकरं सांभाळत नाही ही तर तुम्हाला माहिती आहे. घरातलीच घरांच्या वैरीचा होते ती आजकाल. तर मग ही तर कसली दुनिया आहे. मग जगात मग त्या लेकरांना सांभाळायचं, जगवायचं का त्यांची स्वप्न मोठी करण्यासाठी घराच्या बाहेर पडून पैसे कमवायचे, पैशाला प्राधान्य द्यायचं त्यांचं भविष्य घडवण्यासाठी का आपल्या लेकरांना जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या बरोबर राहायचं. आज कुठं मोठा प्रश्न निर्माण होतोय मुलींच्या बाबतीत तरी. परंतु मला तर असं वाटतं की थोडे पैसे कमी, पैशांचे विचार सुद्धा नको करायला इथून पुढे. तर मी एवढी शिकलेली आहे ना, पण मला अजिबात ते 4 पैसे सुद्धा नको जास्त. जेवढं होईल तेवढं आम्ही तिच्यासाठी, तिचे वडील करण्याचा प्रयत्न तर नक्कीच करणार आहे. परंतु आज जी काही ते आर्याबरोबर झालंय ना, मला बोलण्यासाठी सुद्धा ताकद नाही. खरं सांगते, मी एवढी स्ट्रॉंग वुमन आहे, एवढी, पण ह्या अशी घटना घडली ना तर माझ्या तर पायाखालची जमीनच हादरती. कारण 13 वर्षाचं बाळ म्हणजे काय हो, 13 वर्षाचं लेकरू ते एवढूस, तिच्यावर अत्याचार केला, तिला मारला, अक्षरशः तिला जातेच ते जात असते ना ते तिच्या डोक्यात घातलं, तिची हत्या करून ती फरशी फुटलीये, ती भिंतीवर शिंतोडे उडलेत रक्ताचे. मग त्या लेकराचं काय हाल झाला असेल विचार करून 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 डोकं नुसतं बधीर झालंय. कारण अशा घटना घडू नये. आणि खरंच कळकळीची विनंती आहे सरकारला की हा नालायकाला फाशी देण्या अगोदर ना गावकऱ्यांच्या ताब्यात द्या. त्याला असा ठेचून 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 मारू द्या त्याला. प्रत्येक त्या पोरीला जेवढा त्रास झालाय, तिच्या आईवर जो काही आज प्रसंग आलाय, आई वडिलांवरती, तिच्या घरच्यांवरती, त्या वेदना त्याला जाणीव होऊ द्या. त्या वेदनेची त्याला जाणीव होऊ द्या. कारण अशा लोकांना जोपर्यंत वेदना समजणार नाही ते ना, तोपर्यंत हे गुन्हे घडतच राहतील. आणि मेणबत्त्या घेऊन काय होणार आहे, काय नाही. मेणबत्त्या घेऊन काय होणार नाही, मोर्चे काढून काय होणार नाही. अशा लोकांना ना ठेचून मारलाच पाहिजे. त्याशिवाय न्यायासारखा वाटणारच नाही. खरंच कायद्यामध्ये असा बदल काहीतरी करायला पाहिजे की ही जी लहान मुलींवरती जी अत्याचार होतात आहे ना, त्या माणसाला त्याच ठिकाणी त्याच टाईपने मारला पाहिजे. खरंच मारला पाहिजे. तेव्हाच कुठतरी न्याय मिळाला असं वाटेल सगळ्यांना. आणि खरंच तुमच्या घरी पण लहान लेकरं किंवा लहान मुली असतील ना, तर खरंच त्यांच्याकडे लक्ष ठेवा. कळकळीची विनंती आहे माझी. तर या समाजामध्ये किंवा ह्या माणसामध्ये माणूस हा माणूस राहिलेलाच नाही. माणूस हा भयंकर, म्हणजे कोण तुमचा नात्यातला असू द्या, तुमचा काका असू द्या, मामा असू द्या, चुलता असू द्या, पालता असू द्या, कोण शेजारचा असू द्या, पाजारचा असू द्या, नाही तर ओळखीचा असू द्या, नाही तर पालखीचा असू द्या, कुणावर आपल्या लेकराला विश्वास ठेवून जाऊ पण नका. आणि आहे म्हणून लोक असतील म्हणून, लक्ष ठेवतील म्हणून ह्या म्हणजेच की या गोष्टीवर सुद्धा म्हणजे या गोष्टी तुम्ही विचारात घेऊच नका की लोकांच्या विश्वासावर, किंवा लोक आहेत किंवा चांगली लोक पण आहेत चांगली लोक, पण आपल्या लेकरांसाठी कधीच कुणावर सुद्धा विश्वास ठेवू नका. ओव्हर थिंकिंग राहत जावा. ओव्हर थिंकर म्हणू द्या तुम्हाला कुणी, जास्त अति विचार करते ती म्हणू द्या, मनोरुग्ण म्हणू द्या, परंतु आपल्या लेकराला एकटं सोडू नका. खरंच एकटं सोडू नका अजिबात. लहान लेकरू काय झाले असेल तिची अवस्था, मला तर खरंच माझ्याकडे शब्द नाहीयेत. मला त्या माणसाला, मला असं वाटायला लागले की काय म्हणून की मी त्याला माझ्या समोर जर असताना तर मी त्याला इकडचा तिकडचा विचार न करता मी तर त्याचा मर्डरच केला असता. खरंच सांगते काय म्हणून. कारण अशी लोक समाजामध्ये जिवंतच राहायला नको आहे. काय उपयोग आहे मग असल्या लोकांना जिवंत ठेवायचं आहे? काय कशाला जिवंत ठेवायचं असल्या लोकांना? असली लोक समाजामध्ये जिवंतच नको आहे. खरंच आपली लेकरं
जे लेकरांवर आपल्या अशी वाईट नजरेनं बघतायत, वाईट नजरा ठेवून आहे ती, जिला आई बापांचं लक्ष सगळीकडेच पाहिजे. मी असं म्हणत नाही की तिच्या आई वडिलांचं लक्ष नव्हतं. तिच्या भविष्यासाठी त्यांना घराबाहेर पडावं लागलंय. तिला कामासाठी पैसे कमवण्यासाठी त्यांना घराबाहेर, ते काय अशी काही मोठी प्रॉपर्टी वगैरे असणारी लोक नाहीत, करून खाणारीच लोक आहेत ती. आज कामाला गेले तर त्यांच्या पोटाला 2 घास भेटतील अशी लोक आहेत ती. परंतु सगळ्याच समाज बांधवांनी, सगळ्याच समाज महाराष्ट्रातले जेवढी कोणी लोक आहेत ना, तेवढ्यांनी ही मुद्दा नक्कीच उचलून धरा. आज पण बऱ्याच ठिकाणी विषयच माहिती नाही कुणाला की महाराष्ट्रातल्या आपल्या साताऱ्यामधल्या सासपड या गावामध्ये अशी अशी घटना घडली. हा विषयच कुणाला माहित नाही किंवा अशी घटना घडलेलीच कुणाला जास्त प्रसंगी माहिती नाही. त्यामुळे लोक हे काय जागृत राहायचं काय माहिती. आज हा घटना घडलीये, अजून 4-5 दिवसांनी किंवा महिन्याभरात ही विसरून जाते ती. काय नाही, आहे ते जीवन. अजून मग एखाद्या कुठल्या तर मुलीवर असा अत्याचार घडला की मग घ्या मेणबत्त्या आणि काढा मोर्चे आणि गावभर हिंडायचं, मग मोर्चे घेऊन मेणबत्त्या लावून काय उपयोग आहे. काहीतरी केलं पाहिजे आणि ते लवकरात लवकर केलं पाहिजे. आणि यात आर्या चव्हाणला न्याय हा मिळालाच पाहिजे. कारण एवढंच लेकरू होतं ते, तिच्या आईच्या भावना अक्षरशः पोटामध्ये कळकळ होते, म्हणजे पोटामध्ये गोळा येतोय तिच्या आईला रडताना बघून. कारण मी पण एका मुलीची आई झाली आज, मला समजते तिच्या भावना, तिला काय वाटत असेल आज. म्हणून महाराष्ट्रातल्या पूर्ण जनतेला किंवा माझे जेवढे काही सबस्क्रायबर आहेत ती, त्यांनी पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये सासपड या गावामध्ये 13 वर्षाच्या आर्या चव्हाणवरती अत्याचार करून, म्हणजेच की तिच्यावर अत्याचार करून तिला मारून टाकलंय तिच्या घरामध्ये. आणि त्या मुलीला, आपल्याला छोट्या चिमुकलीला, त्या परीला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळीकडे ही माहिती पसरवा की आपल्या लहान मुलांवरती आपलं लक्ष राहू द्या. आपले लेकरू सुरक्षित आहे का, आपल्या लेकराकडे कुणाची वाईट नजर तर नाहीये ना, या गोष्टी नक्कीच तुम्ही बघा आणि खरंच आपल्या लेकरांकडे लक्ष ठेवा. कारण काळ खूप भयंकर झालेला आहे आणि ह्या काळामध्ये लोक सुद्धा इतकी विकृत झालेली आहे की त्यांची मानसिकता इतकी विकृत झाली आहे ना की लहान मुलांकडे आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचंच आहे. महिला आणि मुलींनी तरी स्वतःचं रक्षण केलंच पाहिजे. परंतु इतर आपल्यामुळे इतर कुठली महिला जर सुखरूप राहील किंवा मुलगी सुखरूप होईल याकडे सुद्धा महिलांनी लक्ष द्या प्लीज. एकामेकींकडे म्हणजे ईर्ष्या करू नका, महिलांची तरी, किंवा एकामेकांविषयी जळकेपणा, जळण्याची भावना किंवा वैर अशा गोष्टी ठेवू नका. पण आपली लेकरं ही आपली जी खरी संपत्ती असती त्यांच्याकडे मात्र तुम्ही नक्की लक्ष द्या. आणि इथून दुसरी आर्या निर्माण होईल असं काय घडू देऊ नका. जरा तरी थोडी जरी शंका वाटली कुठल्या माणसाबद्दल तर लगेच त्याला तिथले तिथं पकडा आणि ठेचा. ह्याशिवाय पर्याय नाही, खरंच पर्याय नाही. काय निशब्द आहे मी तरी. मी आता काय बोलू शकत नाही जास्त व्हिडिओ मध्ये, कारण मला त्या बिचाऱ्या लेकराचा विचार केला ना मला खूप म्हणजे त्रास होतो. मनाला पण आणि माझ्या डोक्याला पण भयंकर त्रास होतो. म्हणून मी हा व्हिडिओ लेटच टाकायला लागले. तुमच्या महाराष्ट्रात ताईला पुढे जाण्यासाठी तुम्ही नक्कीच मदत करा आणि आपल्या आर्याला नक्कीच न्याय द्यायला पण मदत करा.